बाप्पांच्या उत्सवासाठी बोरगाव येथील कार्यकर्ते सरसावले. सार्वजनिक मंडळांकडून तयारी सुरू. यंदाच्या गणेश चतुर्थी निमित्त लाडक्या गणरायाच्या आगमनाला काही दिवस उरले असताना बोरगाव येथील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची धांदल सुरू झाली आहे. गणेश भक्तांनी आतापासूनच गणेशोत्सवाचे वेध लागलेत. यंदा गणेशोत्सव दिनांक 27 ऑगस्ट रोजी साजरा होत असून अवघे काही दिवस उरल्यानं गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारलाय. बोरगाव अनेक मंडळांकडून मंडळ उभारणी सुरू झाली आहे. काही मंडळांकडून ही कामं संबंधित व्यावसायिकांना दिली जात असतात, तर काही ठिकाणी कार्यकर्ते स्वतःही कामं करतायत. ग्रामीण भागात सध्या या कामाला सुरुवात झाली आहे. सदलगा पोलीस ठाण्याकडून यंदाचा गणेशोत्सव शांततेने साजरा करावा असं आवाहन करण्यात आलंय. डीजे मुक्त गणेशोत्सवाला प्राधान्य द्यावं असंही आवाहन करण्यात आलंय. पोलिसांनी घालून दिलेल्या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करून गणेशोत्सव साजरा करू असा निर्णय सार्वजनिक मंडळांनी घेतलाय. मंडप रस्त्यावर येऊनही वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी सार्वजनिक मंडळांकडून घेतली जाते. मंडळांनी योग्य ती परवानगी घेऊन मंडप उभारले जात आहेत. शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये आतापासूनच सजावटीच्या साहित्यांचे स्टॉल सजलेत. बाप्पाच्या स्वागताची शहरात लगबग सुरू झाली आहे आणि घरांमध्ये उत्सवाचं वातावरण आहे. मूर्ती बुकिंग करण्यासाठी नागरिक येत आहेत. मूर्तिकार यंदा विविध आकर्षक स्वरूपातील गणेश मूर्ती बाजार विक्रीसाठी आणलेत. गणेश मूर्तींवर अंतिम हात फिरवण्यासाठी कारागीर, मूर्तिकार यांची लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी लागणारे थर्माकोल, मखर, रंगबेरंगी कागद, फुलांच्या माळा, विद्युत रोषणाई आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले. स्टॉलवर खरेदीसाठी नागरिकांची आतापासूनच गर्दी दिसून येते. लहान मुलांमध्येही गणपतीच्या सजावटीसाठी विशेष उत्साह दिसतोय. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची ही तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. अनेक ठिकाणी मंडप फवारणीचं काम सुरू झालंय. बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे.